तुमचाही मुलाचे किंवा नातेवाईकाचे कोणाचेही लग्न जमत नसेल तर हा उपाय नक्की करून बघा। हा उपाय केल्याने कमीत कमी दिवसात तुमच्या मुलाचे लग्न जमेल किंवा मुलीचे किंवा नातेवाईकाचे लग्न जमेल। गुरुवारी आलेला आहे गुरुपुरुषामृत आणि अधिक महिना तुळशीची पूजा गुरुपुरुषामृत योगावर संध्याकाळी केल्याने खूप काही तुम्हाला मिळणार आहे। गुरुपुरुषामृत योगावर संध्याकाळी तुळशीवर तुम्हाला अशी एक वस्तू तुळशीला अर्पण करायची जे केल्याने तुमच्या जीवनातील जे अडचणी आहेत त्या दूर होतील। तर ते काय करायचं आहे बघा, सकाळी करायचे तुम्हाला सेवा। सकाळची सेवा कशी करायची आहे तर सकाळी 6 ते 8च्या दरम्यान उठायचं आहे आणि उठून तुम्हाला तुळशी मातेला हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे आणि हळद कुंकू वाहायचं आहे। 11 प्रदक्षिणा घालायचं आहे। प्रदक्षिणा घालताना तुळशी मातेला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा आहे। तर 11 प्रदक्षिणा गुरुपुरुषामृत योगावर संध्याकाळी तुळशी वृंदावनापाशी गाईच्या तुपाचा दिवा लावा। दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद आणि 2 लवंगा टाका। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा व वास्तुदोष दूर होतात। दिवा लावताना तुळशीसमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने विवाहातील गुरुग्रहाचे दोष दूर होतील। 43 दिवस सलग अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल मिसळून स्नान करा। पिवळे दान करा। गुरुवारी किंवा गुरुपुरुषामृत योगावर हरभरा डाळ, केळी किंवा पिवळे वस्त्र गरजू व्यक्तीला दान करा। विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी गौरीशंकर रुद्राक्षाचा गंगाच्या पाण्यात धुवून धारण करणे शुभ मानले जाते। गंगाच्या पाण्यात धुवून धारण करणे शुभ मानले जाते। ह्या ज्योतिषीय टीप आहे। तर तुम्हाला संध्याकाळी मी सांगितल्याप्रमाणे उपाय करायचा आहे। लवंग टाकायचे आहे याच्यामध्ये दिव्यामध्ये 2, किमान 4 आठवडे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। 4 आठवडे झाल्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला साज शृंगार जो असतो, जो आपल्या बाईला लागतो, तो शृंगार तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे। सगळा शृंगार नेलपेंट, सिंदूर, मेहंदी हे सगळं तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। आणि 4ही गुरुवार झाले की तुम्हाला हळदी कुंकू करायचं आहे। प्रत्येक एका स्त्रीला तुम्हाला एक वस्तू दान करायची आहे। असं केल्याने सुवासिनीचं जे या महिन्यात जे सुवासिनीचा आपल्याला दान असतं ते खूप मानलं जातं। हा अधिक पुरुषोत्तम मास असल्यामुळे या महिन्यात दानाला आणि वाणाला खूप प्राधान्य दिलेलं आहे। तर हा दोन्ही उपाय तुम्ही तुळशी मातेचे करून बघा, तुमच्या लग्नातील अडथळे दूर होतील। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारे दोन्ही उपाय तुम्हाला करायचे, एक सकाळचा आणि संध्याकाळचा। आणि विष्णूचे नामस्मरण करायचे आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय। गुरुपुरुषामृतच्या पर्वावर हा उपाय जर तुम्ही केला, उद्यापासून सुरुवात केली आणि 4ही गुरुवार तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे उपाय केला आणि लवंगाचे दिवा लावला तर तुमच्या लग्नातील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला मनात वाटेल तसा तुम्हाला वर मिळेल। तर हे उपाय नक्की ट्राय करून बघा।